नमस्कार मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं, शेतकरी बांधवांचं आपल्या या मराठी साईट युट्यूब चॅनल मध्ये तर स्वागत आहे. मित्रांनो, घरकुल अनुदानासाठी महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. तर घरकुल अनुदान योजनेत आता 50,000 रुपयांचं अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आता माहिती दिलेली आहे. घरकुलांना आता 50,000 रुपयांचं अतिरिक्त मिळणार आहे अनुदान. तर आणि पहिलं किती होतं तेच आपण आणि एकूण किती झालं तेच आपण आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या मराठी साईट या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनल मध्ये घेऊन येतात. चला तर आता कोणताही वेळ न घालवता आपण याला सुरुवात करूया. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात 50,000चे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून त्यांनी आता बजेटमध्येही त्याबाबत तरतूद केल्याची माहिती मिळालेली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार यांनी दिलेली आहे. ग्रामीण भागात घरकुलासाठी 2,10,000 रुपयापर्यंत निधी मिळणार आहे. अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे गोरे त्या ठिकाणी म्हणालेले आहेत. तर वर्षभरात 20 लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. प्रत्येकाच्या स्वप्नातलं छान घर उभा राहणार असल्याचेही त्या ठिकाणी गोरे म्हणाले. धाराशिव येथील कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. त्यांनी पहिल्या टप्प्यातील 10 लाख घरकुलांचा पहिला हप्ता अमित शहा यांच्या उपस्थितीत कालच वितरित केल्याचे ते म्हणालेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील देशातील सर्वात मोठं घरकुलाचं उद्दिष्ट मिळालं. 20 लाख घरांचे उद्दिष्ट राज्याला मिळालं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता, असेही जयकुमार गोरे कार्यक्रमात बोलले. 100 दिवसांचा जो कार्यक्रम दिला होता त्यामध्ये पहिल्या 45 दिवसात आम्ही 100% घरांना मान्यता दिली. यामध्ये आम्ही 10,34,000 घरांना पहिला हप्ता देखील आपण वितरित केला असल्याचे जयकुमार गोरे कार्यक्रमात बोलताना म्हणाले. येणाऱ्या 15 दिवसात राहिलेल्या 10 लाख घरांना आम्ही हप्ता देऊन काम सुरू करणार असल्याचे देखील गोरे यांनी आता स्पष्ट केलेले आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष ठेवते. PMAY कार्यक्रम मागणी आधारित दृष्टिकोनाचा अवलंब करतो, ज्या अंतर्गत राज्य केंद्रशासित प्रदेशांना विशिष्ट निकषावर आधारित मागणी सर्वेक्षणाद्वारे ओळखल्या गेलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी प्रकल्प मंजूर करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी अशातच 50,000 रुपयांचे अतिरिक्त अनुदान देखील त्या ठिकाणी आता मिळणार आहेत, अशी माहिती देखील मोठी जयकुमार यांनी दिलेली असून घरकुलांसाठी त्या ठिकाणी ही महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आहे. तर लवकरात लवकर तुम्ही देखील आता तुमच्या अकाउंटवर जो काही आहे तो काल हप्ता जमा झालेला असेल. धन्यवाद.